बरं, आता तुमच्या आवडीचा ह्या दोन्हीतला बैल कुठला? माझ्या आवडीचा हाच बैल जास्त. बर, का बरं असं? बैल चांगला आहे म्हणजे तो असा माणसात वगैरे अजिबात आप घालवत नाही. महत्वाचं ते गावात आमच्या जवळ 100 पब्लिक असलं तरी बैल कान नाही पडत अजिबात. त्यामुळे माझ्या आवडीचा हा बैल आहे. गाडीला बी एक सारखी चालतात, हो, एक शिक्का एक सारखी, शेतीत बी एक सारखी बैल चालते. बैलांचं गुणाबद्दल काय सांगाल तुम्ही? दोन्ही बैल शांत आहे ती, अशी बुजत वगैरे नाहीत कुठं रस्त्यानं वगैरे. चालायला एक नंबर. खातर बैल कान पडत नाही अजिबात. गाडीला झोपलं ह्यानं नाव केलं सगळ्यात जास्त माझं ह्याच बैलानं. जे नाव केलंय ते ह्या बैलानं आतापर्यंत नाव केलंय. आता सध्या आपण शिवतर, मालगाव शिवतरमध्ये आहोत आणि ही आपल्या छत्रपतींची स्मारक आहे. कशा पद्धतीने त्यांनी केलं आहे बघा. बारीक गाव असलं तरी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शिवरायांचा इतिहास पाहायला भेटतो. प्रत्येक गावात एक स्मारक आहे आणि त्यांची जेवढी सेवा करता येईल एवढी ही मंडळी करत असतात. त्यातलंच एक उदाहरण सांगायचं झालं तर आता आपल्या स्मारकाला महाराजांच्या बघतोय आपण एक ताजा हार घातलेला आहे आणि ही अशी सेवा कायम जोपर्यंत आहे पृथ्वीचंद्र तोपर्यंत ही सेवा घडत राहावी. हे असं लोकेशन आहे इथलं भारी. आपण भाडे घेऊन आलतो इथं सध्या आत्ता. तर तेव्हा जरा आम्ही आलोय आता पहिल्यांदाच. आपली नुसती फोनवरच ओळख होती पण योगायोग काही येत नव्हता. हो हो हो, काय आता आवलंयच माणसं. नमस्ते. चला चला चला, नियोजन बाकी एक नंबरच केलंय. लागबीत नाही ना महाराज? काढू की बाय. गोट्याचं नियोजन बारीक जागेत एवढं मोठे नियोजन कसं आहे ही बघाय नको का? एवढी कशी काय एवढ्या जागेत बसवल्यात का? पाळी पाळीनं बसतात. गैबीर जीव जाती बनते. प्रजेक्शन ह्याच्यावर निघते कधी नाही. होय, कुणाची घेतली? कोळेकर सरांची. आता किती येते? होय, कुठल्या पाहिलं काय? होय, बघा शेतकरी काय करतोय बैलांसाठी. बघा हे वैभव माणसाला वाटतंय एका दिवसात होईल, पैसे आला की बैल घेतला की. संघर्ष शेतकऱ्याला दिसतोय का? घ्या बाहेर घ्या. आत मॅट्रेस टाकली काय? होय, म्हणजे काय घसरायचा विषय ठेवला नाही. आणि ही माग मॅटा घसरून नाहीत म्हणून ही चुका ठोकल्यात का? मित्रांनो बघा बारीक जागेत कसं नियोजन आहे सर्व. हे कुटीचे नियोजन कसं आहे बघा. इथं निवाऱ्याला मस्त पैकी मॅट खाली टाकली, काही गहन अडचण नाही, काय नाही काय नाही, एक नंबर असा. मुरघास जाईल तिकडे मुरघास. कितीला बाळा तू? काय नाव? होय, शाळेत जातोस का? मग हा बैलाचा नाद आता कासर धरलेत. तासा बिसाला काय नाही? किती मार्क पडलेत तुला? 93. कुठल्या कॉलेजला आहे? काय खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण शिवतर या गावात आहोत आणि येण्याचं कारण आपले मित्र खूप दिवसापासून आपल्याला बोलत होते पण योगायोग आला नाही आणि तो आज योगायोग आला इथं येण्याचा. तर त्यांचा पहिला परिचय आपल्या चॅनलला करून घेऊ. बावधन खिलारला नमस्कार. नमस्ते. आपला परिचय आपल्या चॅनलला करून द्या. माझं नाव रितेश रमेश साबळे, मुक्काम पोस्ट शिवतर, तालुका जिल्हा सातारा. बरं, आता तुम्ही पहिले आपले तुमचा परिचय म्हणजे तुम्ही काय करता ती पहिला परिचय द्या. मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निकमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. बरं, मग आता इकडे वेळ कसा देता तुम्ही? आज सुट्टी ना रविवार. आज रविवार असला की घरच्या कामाला वेळ देतो. बरं,
बरं आता साधारण ही आपली जोडी एका मालकाची आपण घेतली होती का घरची आहेत? ही एकाच मालकाची बैल आहेत. सांगोल्याच्या जवळ जवळ गाव आहे. बरं कोळेकर सरांचे दोन्ही बैल आहेत. बरं साधारण आता आपण कशी दाती असताना आणली होती? दोन्ही पण अंडू बैल होते. आपण हा बैल एक बडवलेला होता बरं आणि तो आणून बडवला इथं. बरं आणल्यानंतर आता साधारण आपल्याकडं किती वर्ष आली बैल आहेत? 2 वर्ष झालं आपल्याकडे बैल आहेत. बरं आता ही एक शिक्का जोड तुम्ही कुठं प्रदक्षिणामध्ये कुठं खेळलाय कुठं कसं? खिंडवाडीत पहिला नंबर केला बैलांनी बरं जुळूक गटात. बरं अभयसिंह महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदर्शन भरवलं होतं 1-1.5 वर्षापूर्वी. तिथं पहिला नंबर केलाय. आणि आता तिथं केला मग परत कुठं गेला परत नाही. काय होतंय शेती जास्त असल्यामुळे आम्ही काय एवढं लांब नेत नाही. जवळ असल्यामुळे गेलो होतो. बरं आता शेतीला कशाला आणता तुम्ही काय? सगळ्या ऊसाची बांधणी बैलावरच, पेरणीला, ऊसाच्या बांधणीला, सगळ्या शेतीच्या कामाला वापरतोय. बरं मग आता इकडे वेळ कसा देता तुम्ही? नाही बंधू असतात शेतीला. बरं मी सुट्टी असलो की असतोय शेतात वगैरे. मदत वगैरे करता? हा मदत करतोय त्यांना. पण आता पहिल्या काळापासून हा नाद असणार आहे किंवा आज बैशी आल्यात किंवा आज बैल घेतल्यात असं नाही. हा पहिला काय तुमच्या घराला वारसा लाभला असेल खेळाचा? आमचा आजोबा मुंबई महाराष्ट्र चॅम्पियन होतं. कशा? आता हे कुस्तीमध्ये. बर तर आता ही तिसरी पिढी आमची बैलांच्या क्षेत्रात आहे. बर आजोबा, वडील, चुलते आणि आता आमचे बंधू बैलांचं काम करतात. बरं आता तुम्ही सांगितलं जरा आता कुस्तीत कशात म्हणजे कुठं कुठं त्यांना काय कुस्त्या केल्या जरा तुम्हाला सांगितलं असेल वाटतं? मुंबईमध्ये चॅम्पियन झाले होते. बर मुंबई महाराष्ट्र चॅम्पियन. बर आता आपल्या वडिलांना काय बैल सांभाळले असतील. आता एवढी दिखणी सुंदर बैल असा नवीन माणसाला घेता येणार नाही. तो वारसाच असतो. तर आता ही पहिल्या काळात तुमच्या वडिलांच्या काळात बैल थोडीशी तुम्ही बघितली होते की बैल. असं तर तुमच्या दावणीला होऊन गेलेला एखादा बैल किंवा बरीच बैल होऊन गेली असतील शेतकरी म्हटल्यानंतर किंवा खिलारप्रेमी म्हटल्यानंतर बैल बरीच होऊन जातात. त्यातला एखादा तुम्हाला आता ह्या योगायोगानं आलेलं त्या बैलाचं? आमच्या वडिलांच्या काळात एक बैल सर्जा म्हणून होता. बर ते असा बैल 21 वर्ष बैल आमच्या दावणीला होता. 21 वर्ष नागठाण्यावरून आणला होता बाजारातनं खोंड असतानाच. हां 1 नंबर बैल होता. त्याला बैलच लागत नव्हता गावात. एकदम चांगला बैल आणि चालाय वगैरे 1 नंबर बैल होता. आता तो साधारण किती वर्ष होता आपल्याकडे काय? 21 वर्ष आमच्या दावणीला बैल होता. मेल्यानंतर आम्ही त्याला इथंच आमच्या शेतात माती दिली. चांगला बैल होता. म्हणजे अजूनही त्या बैलाची आठवण हो आठवण आहेत. आता तुम्ही घरी गेलं की घरात सगळे फेम बघा बैलांच्याच आहेत. हो बरं आता ही बैलांची तब्येत किंवा बैलांचं ठेवण तुमची जोपासना 1 नंबर आहे. आम्हाला बी आवडली आणि सर्वांनाच आवडली की एवढ्या बारीक जागेत तुमचं नियोजन लय भारी आणि सुंदर आहे. तर आता एक शिक्का हा जोड घेतला तेव्हा एक शिक्काच घेतला होता आपण? नाही पहिला हा बैल मोठा घेतला होता. बर नंतर कोळेकर सरांच्या नियोजनानं प्रसाद कामटेंना चांबळीच्या बैल दिली होती राजू शेटने. बर त्यातनं हा एक बैल मी राजू शेटकडून घेतला परत. बर मग कोळेकर सरांची 4,51,000 राजूगिरींनी बैल दिली होती चांबळीमध्ये. तिथनं मी बैल बघून आलो होतो. तो 1,60,000 रुपयाला मागितला होता. त्या मालकानं जोड फोडून द्यायचा नाही म्हणून बैल दिला नव्हता. नंतर मी शेटने आणल्यावर तो बैल घेतला. आता तो बावधनमध्ये सुद्धा 2.5 लाखाला बैल मागत होते गेल्या वर्षी होय. बगाडाच्या टायमिंगला. बरं आता ह्या आणि निमित्तानं हारुगिरी कर्नाटक चॅम्पियन दोन्ही पण बैल आहेत. होय हा म्हणजे ज्यावेळेस सरांकडे होते त्यावेळी दोन्ही बैल चॅम्पियन झालेले आहेत. बरं आता हे बैल पारखून घेताना हा. तेव्हा आपण बऱ्याच धावून गेलो असो हा त्यावेळेस बरीच बैल बघितली. त्यानंतर ही तुम्ही हिऱ्यागत बैल चॉईस करून आणल्यात किंवा पसंतीनं आणल्यात. आता बैलांचं प्रामुख्यानं काय बघितलं त्या बैलांना पाय चांगलं पाहिजेत. महत्वाचं पाय, छाती, बैलाची जात, चौक. बरं आता ही बैल कुठल्या जातीत मोडतात? हे कोशा खिलारमध्ये आहेत. हां आता साधारण हा बैल उंच किती आहे? साधारण किती इंच येईल साधारण? साधारण बैल 65 इंच भरेल. 65, 64, 65. चौकाला शेपटाला एक सारखी किंवा चांगल्या पद्धतीचा जोड लावलाय तुम्ही. बरं आता साधारण आपल्या बैलांना खुराक नित्य नियमाचं काय आहे की दररोज सकाळचं त्यांचं अपडेट कशी असते? सकाळी उठल्यानंतर सगळा गोठा स्वच्छ केला जातो. गोठा स्वच्छ केला की बैलांना मका भरड, शेंगदाणा पेंड, रतीब दिला जातो. नंतर वैरण वगैरे सगळं झालं की व्यवस्थित नियोजनानं असतंय काम सकाळचं.
म्हणजे असं एक्स्ट्रा काय रतीब नाही जास्त एक्स्ट्रा काय नाही, नेहमीच आहे नेहमीचा रेग्युलर रतीब आहे. फक्त मिनरल मिक्सचर जरा जास्त दिलं जातं. हा तुमच्या गावाला बघाड नाही किंवा असं ही नाही तरी बी एवढी मोठी बैल पाळणे गरजेचं आहे का? नाही, हा शौक म्हणून बैल पाळलेत. घरी धावणीला बैल चांगले असाव्यात, जरा मित्रमंडळी आली की जरा बघत्यात. फक्त बैल असावा धावणीला चांगला, आणि बैलाशिवाय शेती नाही, त्यासाठी आम्ही ही बैल पाळलेत. बरं, आता ह्या वेळेस पेरणी वगैरे मेहनत कशी केली तुम्ही किंवा ट्रॅक्टरवर आता बरेच लोक करतात, हो मग आता तुम्ही बैलावर अजून करता? हो, बैला सोयाबीनची पेरणी केली की आम्ही. आता या साधारण किती पेरणी ह्या वर्षी केली? ह्या वर्षी कमी पेरणी होती, 1-1.5 एकर पेरली असेल, कारण 5-6 एकर ऊस लागण आहे ना या वर्षी. मोठा तुटणारा ऊस आहे. ऊसाची काय मेहनत केली तुम्ही ह्या वर्षी? सगळा ऊस बैलांच्यावरच बांधतो, 4-4, 5-5 वेळा बैलांच्यावर फोडतो ऊस. होय, म्हणजे बेनायचं काय टेन्शन नाही, नाही, बैल फिरवत नुसती बैल फिरवायची. एकडे एक पाण्याला बैलाच्या 3 दाताच्या डुब्यानं सगळं मशागत केली जाते व्यवस्थित. मग आता तुमच्याकडे ऊसाचं एकरी अवरेज काय आहे? आपलं 125 टनाचं अवरेज आहे. एकरी? जरंडेश्वर कारखान्याकडून सत्कार झाला होता 2 वर्षापूर्वी. होय, म्हणजे बरंच तुम्हाला असं शेती बरोबर बैलाबरोबर शेतीचं तुम्ही एवढं कामाला असून बी बराच नाद जोपासलाय. होय, हळद वगैरे असते काय? हळद नाही, हळद होती, हळद बंद केली आम्ही आता. जरा मजुरीमुळं लेबरमुळं हळद बंद करून टाकली. बरं, आता जर योग्य किंमत आली समजा आपल्या ह्या नंदींची तर देणार काय एखाद्यानं मागितली तर? सध्या पालखीला वगैरे बैल गेली किंवा तुमच्या बगाडाच्या कामाला, देवाच्या कामाला गेली तर किंमत नाही करणार. होय, गाडीला बी एकसारखी चालतात? हो, एक शिक्का एक सारखी, शेतीत बी एक सारखी बैल चालतात. बैलांचं गुणाबद्दल काय सांगाल तुम्ही? दोन्ही बैल शांत आहे ती, अशी बुजत वगैरे नाहीत कुठं रस्त्यानं वगैरे. चालायला एक नंबर. हा तर बैल कान पाडत नाही अजिबात. गाडीला झोपलं, ह्यानं नाव केलं सगळ्यात जास्त माझं, ह्याच बैलानं जे नाव केलंय ते ह्या बैलानं आतापर्यंत नाव केलंय. पुण्यात सुद्धा 2 जोड्या मी दादा कोंढऱ्यांना एक बैल दिली होती, ते सुद्धा अजून नाव काढतात. पुण्यातल्या आंबेगावचे बरं, ती रमेश वांजळेंचे भाचे, बर त्यांना सुद्धा एक जोड आपला दिला होता, 3 वर्षापूर्वी दिला होता. बर म्हणजे कडक बैल असतात, म्हणजे एकदम हलका बैल ठेवतच नाही आम्ही. म्हणजे तुम्ही पारख करूनच बैल आणता? हो, आता ती साधारण किती साली तुम्ही बैल दिली होती? ती कुठल्या जातीतली बैल होती? ती धनगरी खिलार होती. मग ती पांढरी अशी पडल्यानंतर पांढरी बडावल्यानंतर पांढरी बडावच दिली होती त्यांना, पण बैल अशी तटत नव्हती गाडीला चालली तर. त्यांनी शिंगणापूर वीरला 2-3 वेळा बैल आणली होती. अजून नाव काढतात फोन केला तर. बैल म्हणले 1 नंबर लागली होती तुमची. म्हणजे अशी बरीच बैल चुकून होऊन जातात बैल, अशी पारखी शिवार नाही काम. होय, त्यातलाच हा एक चुकून होऊन गेलाय आपल्याकडे बैल. म्हणजे बरीच तुम्हाला माहिती आहे खिलार क्षेत्रात. आता ह्या बैलात आणि त्या बैलात असा पाऱ्यात चालणारा किंवा रुबाबात चालणारा बैल कुठला? हाच बैल चालतो रो बाबा. गाडी वगैरे गाडीला कान पाडत नाही काय नाही? कान पाडत नाही. हा बैल 1 नंबर चालायला. गप माझा सर सर. आता ह्याचं नाव काय? ह्याचं नाव महादा आहे हा, आणि त्याचं सोन्या. बरं, का बरं माझा असं नाव का ठेवलं? पहिल्या मालकाने सरांच्या इकडेच ठेवलं होतं नाव, होय, आणि महादेवाचा नंदी असल्यामुळे नाव पण त्याला शोभतंय चांगलं. बरं, आता तुमच्या आवडीचा ह्या दोन्हीतला बैल कुठला? माझ्या आवडीचा हाच बैल जास्त. बर, का बरं असं? बैल चांगला आहे, म्हणजे तो असा माणसात वगैरे अजिबात आप घालवत नाही. महत्वाचं ते गावात आमच्या जवळ 100 पब्लिक असलं तरी बैल कान नाही पाडत अजिबात. त्यामुळे माझ्या आवडीचा हा बैल आहे. तो 3 वेळा चॅम्पियन झालाय, हा 2 वेळा चॅम्पियन झालाय. हा 3 वेळा कुठं झाला? हारुगिरीत 2 वेळा झाला होता, गटप्रभात एकदा झाला होता. अंडील बनवत अंडीलपणा त्याचा फोटो पण आहेत आपल्याकडे. होय, तर साधारण आपण हा बडावल्यानंतर आणला का अंडील? नाही, आपल्या दावणीला आल्यावर चाप दिला त्याला. चाप दिला. हा, तर बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. असं धन्यवाद सहकार्य धन्यवाद राहू द्या. थँक्यू. कारण आता ती त्या ह्याच्या उपर बघा, आता तुलना येतं बघा. बघा, ही बैलांना शिकवून पाहिजे किंवा वळण पाहिजे. बघा, हे बघा आला, पण मालकाचं त्यानं ऐकलं, राहिला उभा थोडा का व्हायला. या
मालकाचं ऐकते आता तर लय राडा जाऊ द्या नाही लय भारी बैल, गुण लय भारी बैलांचं.